नमस्कार, मी विनायक कळडोणे आणि आपण पाहत आहात माय महाराष्ट्र न्यूज चॅनल। इचलकरंजी महानगरपालिका स्थापन होऊन काहीच महिने झाले असले तरी शहराच्या राजकारणात दररोज नवे वाद, नवे आरोप आणि नवनवीन घडामोडी समोर येत आहेत। 22 कोटी रुपयांच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पावरून निर्माण झालेला वाद, अवघ्या एका मिनिटात मंजूर झालेली विशेष महासभा, सत्ताधारी पक्षातील अंतर्गत मतभेद, महापौर, नगरसेवक आणि प्रशासनातील संघर्ष तसेच शहराच्या विकासावर उपस्थित होणारे अनेक प्रश्न, यामुळे इचलकरंजीचे राजकारण सध्या राज्यभर चर्चेत आहे। महानगरपालिका झाल्यानंतर शहराच्या विकासाचा खरोखर गतीने विकास सुरू आहे का, की विकासापेक्षा राजकीय संघर्ष जास्त वाढला आहे? याच विषयावर आज आपण थेट चर्चा करणार आहोत। आज आपल्या स्टुडिओमध्ये एक अशी व्यक्ती उपस्थित आहे जी राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणाला जास्त महत्त्व देते। त्याचबरोबर स्पष्ट वक्तेपणा आणि हजरजबाबी व्यक्ती उपस्थित आहे, ती म्हणजे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपनगराध्यक्ष सुनील महाजन साहेब। तुमचं माय महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत। आज माझा पहिला प्रश्न आहे आपल्याला, इचलकरंजी महानगरपालिका झाल्यामुळे आपल्याला काय नेमका फायदा झाला? नगरपालिका होती तीच बरी होती की महानगरपालिका आहे ते बरं आहे? सगळ्यात पहिल्यांदा सत्य आणि सडेतोड माध्यम म्हणजे माय महाराष्ट्र यांच्या स्टुडिओमध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा मला आज बोलवला, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे। तुम्ही जो प्रश्न विचारला मला, महापालिका बरी आहे का नगरपालिका, सगळ्या जनतेच्या हिशोबानं जर पाहायला गेलो, असं वाटलेलं सगळ्यांना की महापालिका झाल्या इचलकरंजीचा एक चांगला विकास होईल। जेव्हापासून महापालिका झाली आणि आजपर्यंत जर आपण बघायला गेलो तर इचलकरंजी महापालिका झाल्यानंतर घरफाळा, पाणीपट्टी हे सर्व वाढलेले आहे। बाकी सोयी काही इचलकरंजीच्या नागरिकांना मिळालेली नाही। त्यापेक्षा आपल्याला नगरपालिका जर असली असती तर तेच बरं वाटते असं मला वाटतं। महानगरपालिका झाल्यामुळे नगरसेवकांच्या कोणत्या अधिकारावर गदा आली किंवा महापालिकेमुळे नगरसेवकांना काय फायदा झाला? महापालिका झाल्यानंतर मला असं वाटते की नगरसेवकांचं सगळं नुकसानच आहे। कारण नगरपालिका असताना प्रत्येक बांधकाम सभापती, पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती असे वेगवेगळे भाग असल्यामुळे त्यांची सभापतींच्यावर जबाबदारी असल्यामुळे ते व्यवस्थितरित्या गावाचा विकास आणि चांगलं काम करत होते। आता ही सर्व जबाबदारी एकतर इचलकरंजी महानगरपालिकेचे आयुक्त आणि दुसरं स्टँडिंग कमिटीचे सभापती यांना जास्त अधिकार असल्यामुळे जे काय आयुक्त निर्णय करतील त्या हिशोबाने आपल्या गावाचा विकास होणार। असं गेली 7 महिने झाले ही नगरसेवकांची जी लोकल अर्बन बॉडी नगरसेवक हे निवडून आल्यानंतर महापौर आणि उपमहापौर आणि सभापती स्टँडिंगचे हे सर्व नियुक्त असताना सुद्धा इचलकरंजीचा काडी मात्र काहीही विकास झालेला नाही। सध्या भारतीय जनता पार्टीमध्ये 2 गट पडले आहेत, याला नेमकं कारण काय? भारतीय जनता पार्टी ही जे 43 नगरसेवक आहेत हे सर्व कमळ चिन्हावर निवडून आलेले आहेत। त्यामुळं गटतट कुठलाही विषय काय नव्हता। आता आपले जे एक 20-22 नगरसेवक आहेत निवडून आलेले लोकप्रतिनिधी, त्यांना आयुक्त मॅडम जेव्हा पहिल्यांदाच कौन्सिल सभा आयोजित केल्यानंतर जे महिला नगरसेविका आहेत त्यांना पहिल्यांदाच उद्देशून म्हटले की माझ्याशी वाकडं तर नदीवर लाकडं, आणि माझ्या ह्याला कोण विरोध जर केला तर सगळ्यांचे पदं घालवायला मी, माझ्याकडं सगळं निर्णय आहे, मी सगळ्यांची पदं घालू शकतो। या पद्धतीनं महाजन वहिनीसुद्धा एक निवेदन द्यायला तिथं एक पंचगंगा नदीवर शंकराची मूर्ती बसवायला पाहिजे, ही साईप्रसाद ग्रुपकडनं आम्ही स्वतः खर्च करून ही मान्यता मिळावी महापालिकेची म्हणून आयुक्तांच्याकडं निवेदन देण्यासाठी गेलेले। त्याला सुद्धा 1.5-2 तास थांबवून ठेवणं, एखादा कॉन्ट्रॅक्टर आला की त्याला लगेच आत घेणं, ही जी पद्धत आहे त्यांची आयुक्ताची ही साफ चुकीची आहे। त्यामुळं आणि हळवणकर गटाचे जे नगरसेवक आहेत की ज्या नगरसेवकांना हळवणकर साहेबांनी तिकीट दिलेले आणि निवडून आलेत, त्यांना मान सन्मान न देणं, त्यांचं कुठलंही काम एस्टिमेट वगैरे सुद्धा मंजुरी न करणं, हे जे त्यांचं चाललेलं आहे कारभार,
ह्याच्यावर रोष होऊन हे गट तड पडण्याचं सगळं कारण म्हणजे ही सगळे इचलकरंजीचे आयुक्त आहेत. हे मी 100% दोष त्यांनाच देणार आहे. त्यासाठी हे गावात इचलकरंजी चर्चा चालू आहे की हळवणकर गट आणि आवाडे गट वेगवेगळं झालेलं आहे, ही चर्चा चालू आहे. आणि त्याच पद्धतीनं महापौर उपमहापौरांना प्रभारी पदभार देत नाहीत काय? हे सुद्धा आम्ही काल चंद्रकांत दादांच्याकडं मी स्वतः बोलले. जर गट तट नसला, आवाडे हळवणकर गट एकच आहे असं आपण सगळीजण म्हणतोय. मग जेव्हा महापौर परगावी गेले, आता मागच्या आठवड्यातच जे कौन्सिलमध्ये एक झोपडपट्टीचा विषय होता इचलकरंजीचा, त्यावेळेला महापौर तिथं उपस्थित नव्हते. मग ते उपस्थित नसताना उपमहापौर यांना चार्ज देणं हे 100% द्यायलाच पाहिजे. कारण त्या खुर्चीवर रिकामी राहण्यापेक्षा उपमहापौरनं चार्ज दिले असते तर त्यांनी बसले असते. मग काय चार्ज देत नाहीत? म्हणजे आम्हाला काय आमचा उपमहापौर विश्वास नाही? आमचा उपमहापौर सुद्धा एक वकील आहे, शिकलेला आहे, सर्व महापालिका सांभाळू शकतो. आणि जर तुम्हालाच विश्वास नसेल मग गट तट कोण करते हे सगळं? वरनं काय तर आदेश आल्याशिवाय महापौर सुद्धा चार्ज देणार नाही. तर त्यामुळं लोकप्रतिनिधी जे असतात गावातले आपले, त्यांनी लक्ष घालायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. महापालिकेतल्या कामकाजावर आमदार राहुल आवाडे यांची चांगली नजर असते. ते प्रत्येक वेळेला महापालिकेत येतात, कार्यभार सांभाळतात. तुम्हाला काय वाटतं, ही त्यांची ढवळाढवळ होते काय ती प्रशासनाला मदत होते किंवा नगरसेवकांना मदत होते? नाही, पहिला ठीक आहे, जेव्हा प्रशासक होतं त्यावेळेला आयुक्त मॅडम, आमदार साहेब आणि खासदार साहेब यांच्या सगळ्यांना सल्ल्यानं इथलं कारभार चालत होतं. आता ही अर्बन लोकल बॉडी म्हणजे जे नगरसेवक जानेवारी महिन्यात निवडून आलेले आहेत, त्यांची सत्ता आलेली आहे, महापौर आहेत, उपमहापौर आहेत, स्टँडिंग कमिटीचे सभापती आहेत, हे सगळे शिकलेले आणि हुशार आणि जे लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत हे सगळे सुद्धा शिकलेले आहेत, अनाडी कोणी नाही आहे. असं असताना सुद्धा मला असं वाटते की ही सर्व जबाबदारी महापौर आणि उपमहापौर आणि सभापती यांना द्यायला पाहिजे. असं न देता इचलकरंजीमधले जे आपले आमदार साहेब आहेत यांनी महापालिकेत येतात, ठीक आहे, येऊ दे, त्यांचा अधिकार आहे, 100% येऊ देत. केव्हा यायला पाहिजे? जर बाबा ह्या तिघांनी जर काही जर चुकीचं केले त्यासाठी तुम्ही मार्गदर्शन करायला या. सारखं जर इंटरफेअर करत असतील तर कुठलंही काम व्यवस्थितरित्या होणार नाही. आणि हे नंतर मग काय म्हणणार हीच लोक सगळीजण की हळवणकर गट आणि आवाडे गट. हे काहीही नसताना आमदार आवाडे साहेबांनी इचलकरंजीचा काय विकास चालू आहे हे पहिला स्वतः बघावं. काय कुठला रस्ता चांगला आहे, काय पाणी प्रश्नाचं कुठलं विषयच नाही आहे, आरोग्याचं तर काय, हे 22 कोटीबद्दल जी चर्चा चालू आहे ते पुढे मी बोलणार आहे. हे सगळं विषय आपल्याला मुख्यमंत्री साहेबांच्याकडनं जास्तीत जास्त जेवढा निधी आणता येईल आणि त्याचा योग्य उपयोग व्हायला काय, इचलकरंजीत विकास व्हायला काय, रस्ते चांगले व्हायलेत काय, ह्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असं माझं मत आहे. तुमच्यात आणि आवाड्यांच्यात नेमकं कुठं बिनसलं? त्यांनी तुम्हाला पहिला नगरसेवक केलं, त्याच्यानंतर तुम्हाला उपनगराध्यक्ष केलं असं आवाड्यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, आणि तरी तुम्ही त्यांच्या विरुद्ध द्वेष पसरवताय. हे आवाड्यांच्या बद्दल मला असं काही द्वेष नाही आहे. कारण किशोरी आवाड्यांच्यावर मी काम केलं आहे, प्रकाश अण्णांच्यावर काम केलं आहे. यांनी सुद्धा 15 वर्ष आमदार असताना, मंत्री असताना सुद्धा महापालिकेत केव्हाही इंटरफेअर करत नव्हती. जेव्हा हळवणकर साहेब 10 वर्ष आमदार असताना सुद्धा आपले नगराध्यक्ष स्वामी वहिनींच्याकडं आणि उपनगराध्यक्ष तानाजी पवार साहेबांच्याकडं पूर्ण जबाबदारी दिलेली. एक चांगल्या पद्धतीनं त्यांनी पूर्ण इचलकरंजी नगरपालिकेचा त्यांनी विकास चांगल्या पद्धतीने केलेला आहे. आत्ता जे चालले की नाही हे जरासं मला माझ्या मनाच्या विरुद्ध असल्यामुळं थोडंसं आमचं जरा आमच्या मनात जरा कडवटपणा निर्माण झालेला आहे. बाकी द्वेष काय नाही, असं काय नाही. आज जरी त्यांनी चांगल्या पद्धतीने इचलकरंजीचे रस्ते, लाईट, पाणी आणि सगळं पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न हा कोण चर्चेतच करत नाही. निवडणूक आली तेवढं 2 महिने बोलायचं, लोकांची दिशाभूल होते, मतं टाकतात सगळीजण आणि नंतर कुठलाही प्रश्न घेत नाही. आमदार असू दे, खासदार असू दे, मी सगळ्यांनाच बोलणार. त्यासाठी इचलकरंजी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पाण्याचा आणि रस्त्याचा. हे जर व्यवस्थितरित्या जर पूर्ण झालं तर आमच्या मनात काहीही आवाडेबद्दल
पहिलाही नव्हतं आणि आजही कुठलाही द्वेष माझ्या मनात नाही. हळवणकरांना आवाडे गटाकडून योग्य तो सन्मान दिला जात नाही. त्याचबरोबर हळवणकर गटाच्या नगरसेवकांना देखील आवाडे गटाच्या नगरसेवकांकडून किंवा प्रशासनाकडून योग्य तो सन्मान दिला जात नाही, अशी खंत काही नगरसेवक बोलून दाखवतात. त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? म्हणजे मी पण आता एकनिष्ठ हळवणकर साहेबांच्यावर आहे. इचलकरंजी जर भारतीय जनता पक्ष कोण वाढवला असेल तर जुने जेव्हा एक नगरसेवक असतानापासून हळवणकर साहेब जे भाजपमध्ये होते आज तागायत त्यांनी कुठल्याही पक्षाकडे विचारसुद्धा केलेला नाही आहे. एकनिष्ठ भारतीय जनता पक्षाचं त्यांनी काम केलेलं आहे. त्यामुळं आमचं 100% मत आहे इचलकरंजीत. बाकीचे ते ठीक आहे, आम्ही नंतर आलो, आवाडे घराणेसुद्धा नंतर प्रवेश केले. आमचं काय मत आहे की हळवणकर साहेबांनी एक पाऊल माघार घेऊन वरती संमती दिली आणि राहुल आवाडेंना तुम्ही उमेदवारी द्या, हे हळवणकर साहेबांच्या संमतीनं झालं. तर इथून पुढच्या काळात एकदा आमदार झाल्यानंतर वरचे नेत्यांनी येऊन सांगून गेलेले, शब्द दिलेले की हळवणकर साहेबांना आम्ही विधान परिषदचं तिकीट देतो आणि निवडून आणतो, तुम्ही काळजी करू नका. असं असताना सुद्धा जर हळवणकर साहेबांना कुठंही त्यांचा समजा कुठल्या कार्यक्रमामध्ये फोटो असू दे किंवा हळवणकर साहेब हे पहिले भारतीय जनता पक्षाचे मेन कणखर नेते आहेत आणि कणा आहे भारतीय जनता पक्षाची इचलकरंजीचे, मग त्यांना 100% विचारायलाच पाहिजे. त्यांना विचारलं तर आमचा मान सन्मान वाढतो. याच भावनेनं जर त्यांना नाही विचारले तर आमचा अपमान होतो. साहेब आम्हाला काही सांगत नाहीत, खरं आमचा अपमान झाला की मला द्वेष निर्माण होते. मग काहीतरी असं सगळं हे जे चित्र चालू आहे समोर, या पद्धतीने वागणूक चालू होते सगळ्यांची.